आता इथे इतकी छान आणि इतकी सुंदर कोणी रांगोळ काढली असेल बरं? तर आमच्या शेजारच्या मुलींनी. आणि ज्याच्यामध्ये परी पण होती. त्यांना ना मकर संक्रांतीचा हा व्हिडिओ आहे. त्यांना ना वाण आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करायचा होता. तर त्यांनी खाली अशी छान रांगोळ काढली होती आणि वरती टेरेसवरती त्यांना हळदी-कुंकू आणि वाण वाटायचा कार्यक्रम करायचा होता. तर त्यांनी ना इतकं छान डेकोरेशन केलं होतं वरती ना. रांगोळ वगैरे काढली होती. गणपतीची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती असं स्थापन केलं होतं. आणि छोटे-छोटे जे त्यांनी वाण आणलेले होते ना, ते सुद्धा समोर ठेवले होते आणि खूप भारी असं डेकोरेशन केलं होतं. खरंच मला हे बघून व्हिडिओ काढू वाटला म्हणून हा व्हिडिओ काढला. आणि बघा काही गिफ्ट्स तर होते ना, वाण त्यांचे होते ना, ते तर डेकोरेट पण केले होते त्यांनी. आणि सुरुवातीला ना त्यांनी मैत्रिणींना आपापले वाण आणि तिळगुळ पण दिलं आणि त्याच्यानंतर ना त्यांना म्हणजे शेजारी ज्या मुली राहत होत्या त्यांनी त्यांना बोलवलं आणि जे की त्यांना हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करायचा होता. तर इथे बघू शकताय तुम्ही एक जण हळदी-कुंकू वाटत आहे, तर एक जण तिळगुळ देत आहे आणि एक जण वाण वाटत आहे. अशा प्रकारे सेम बायका करतात ना, तसाच सेम टू सेम कार्यक्रम यांनी इथे केला आहे. किती उत्साह तुम्ही बघू शकताय मुलींना. आपल्या बायकांपेक्षाही जास्त उत्साह आहे मुलींना. आणि एकदम छान असं डेकोरेशन केलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.